विचारणार आहे? बाळा तू विचार. आज आझाद मैदानामध्ये फेरीवाल्यांचा विषय घेऊन आंदोलनात बसलेले आहात आता, काय सांगणार? आज भेटही तुमची झालेली आहे, कशा पद्धतीने? मागचे काही दिवसापासून फेरीवालेला मुंबई महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट तिथे बसायला देत नाही. हे जे फेरीवाले वर्षापासून तिथे व्यवसाय करत आहे, ज्यावेळी मिल बंद पडली त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीने त्यांना फेरीवाल्यांना आपला स्वरोजगार करण्यासाठी संधी दिली होती आणि 2 लाख जवळजवळ 2 लाख त्यावेळी जे कामगार होते, मिल कामगार, ते प्रत्येक ठिकाणी बसत होते आणि त्यांनी आपला व्यवसाय चालू केला होता. आणि तो व्यवसाय जसं जसा पुढे टाईम आला त्याप्रमाणे त्यांची मुले ते सांभाळत आहे आणि हा व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारी मिळत आहे आणि रोजगारी बिना काही मदत त्यांना ते करत आहे. आता सरकार नोकरी देत नाही, कुठे नोकरी मागायला गेलं तर नोकरी मिळत नाही, तर शेवटी हे करणार काय? अगर जर ह्या लोकांना रोजगारासाठी तिथे हा व्यवसायाशिवाय आणखीन कुठलाही त्यांच्याकडे व्यवसाय नाही, म्हणून तिथे रस्त्यावरती फुटपाथवरती लोकांना सवलती देते. जो वस्तू दुकानात मिळते त्याच्यापेक्षा 10 पट कमी रस्त्यावरती मिळते. 100 रुपयाला तुम्हाला शर्ट टी शर्ट तिकडे मिळू शकते, तोच दुकानात गेलं तर 700 800 1000 रुपये पडत असतो. हा महागाईमध्ये मध्यम परिवारचा कोण वाली असेल तर हा मुंबईचे फेरीवाले आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळे एक जे समस्या आहे, महागाईची समस्या आहे, काहीतरी मोठे प्रमाणात तो छूटते. त्याचप्रमाणे हे जे फेरीवाले आहे ते लहान लहान उद्योग जो करत आहे, घरगुती काम करत आहे, त्यांनाही ते त्यांचा माल घेऊन रस्त्यावरती तो विकत असते, त्यामुळे त्यांनाही ते फायदा होतो. आणि जे आपले शेतकरी आहे, शेतकरीचा माल पण ते विकत. आजची तारीखमध्ये फेरीवालेकडे आपण गेले आणि 5 रुपयाची कोथिंबीर आणि मिरची दे तर तोच देऊ शकतो, बाकी कोणी देऊ शकत नाही. अशी परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे दुसरा काय व्यवस्था नाही. त्यामुळे हा जो त्याच्यावरती जो अत्याचार चाललेला आहे ते थांबला पाहिजे. शेवटी 2004 नंतर 2014मध्ये लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये हा फेरीवाल्यासाठी कायदा तयार झालेला आहे. ते संपूर्ण भारतामध्ये हे कायदा चाललेला आहे, तो कायदा अंमल झालेला आहे. परंतु मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्यांची बेदरकारीमुळे अजून ते कायदा गतिमान झालेलं नाही. हे काम गतिमान करायचे काम सरकारचं आहे, मुंबई महानगरपालिकाचं आहे, नगरपालिकाचं आहे, तो केला नाही. त्यामुळे ह्यांचा काय दोष? तुम्ही आहे त्यांना नवीन फेरीवाले येत असे त्यांना बसवणारे पण कोण आहे? हे म्युन्सिपाल्टी आणि पोलीसवालेच बसवते. तर ते तुमचा तुम्ही गुन्हा केलेला आहे, ते गुन्हाचा असर या लोकांना पडत आहे. आणि त्याप्रमाणे जे आज मोठ्या प्रमाणात जे फेरीवाले वर्षापासून धंदा करून राहिले, व्यवसाय करून राहिले, कोणाला लूटमार करून राहिलेले नाही, त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आज वारंवार मंत्री अमुक सर्व लोकांना भेटलेलो आहे, परंतु तिथे आम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला नाही. म्हणून लोकशाही पद्धतीने जो लोकशाही पद्धती महात्मा गांधीजींनी दिलेला आहे, तो रस्त्यावरून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कानून दिलेला आहे, जो संविधान दिलेलं आहे, त्या अनुसरून आम्ही तिथे आज मोर्चा काढलेला, आज आंदोलन केलेला होता. पहिला आंदोलन शिवाजी पार्कला करणार होते, परंतु हायकोर्टचं ऑर्डर आहे की कुठलाही आंदोलन करायचं असेल, तुम्हाला आझाद मैदानला जायचे असेल तर आम्ही तिथे आझाद मैदानला जवळ 15,000 ते 20,000 लोक तिथे जमलेले होते आणि सगळ्याची एकच भावना होती की आम्हाला बसू दे, जोपर्यंत तुम्ही
कायदा पण आहे की जोपर्यंत तुम्ही त्यांना दुसरी पर्याय जगा देत नाही, लायसन देत नाही, तोपर्यंत त्या लोकांना तुम्ही हलवू नका. ते लोक तुमच्या जे काय टॅक्स असेल, रोड टॅक्स असेल, तुमचा जो व्यवसाय करायचा असेल त्याचा काय टॅक्स असेल तो द्यायला तयार आहे. त्यांना तुम्ही लायसन्स द्या. म्हणजे ते त्यांचा जो भयचा वातावरण आहे तो भयच्या वातावरणापासून ते मुक्त होणार. आज जो देश आझाद झालेला आहे, परंतु खरा बघायला गेले तर आज प्रत्येक ठिकाणी जो व्यवहार चाललेला आहे भ्रष्टाचाराचा, आणि भ्रष्टाचारामुळे तेच लोक बसवत आहेत, तेच लोक उठवत आहेत. लोक सगळे ड्रामा बघत आहे की हा जो चाललेला आहे तो बरोबर चाललेला नाही. त्यामुळे आमचं आज हे आंदोलन होता, आणि ह्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सरकारचे मंत्री आले होते. ते स्वतः बोलून गेले की 24 तासामध्ये तुमचा हे जो समस्या तो मी हल करतो. उद्या आम्ही जाणार आहे विधान भवनमध्ये, त्यांच्याशी बैठक घेणार आहे. बैठक घेऊन आणि पुढे काय होतो तो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे. आणि त्यानंतर विधान भवनमध्ये सुद्धा गेलो होतो. तिथे पण एक मंत्री आले होते. त्यांनी पण बोले मी CM साहेबांच्या बरोबर, देवेंद्र फडणवीसच्या बरोबर आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर मी वार्ता करतो. कारण की नगरविकास खाता त्यांच्याकडे आहे, एकनाथजी शिंदे साहेबाकडे आहे, आणि होम मिनिस्टरचा खाता, घर खाता देवेंद्र फडणवीसकडे. दोघांची वार्ता करून मी हे तुमची समस्या जो आहे, जो समस्या साठी मिटवण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे त्याबद्दल त्यांनी पण धन्यवाद दिला. आणि शेवटी हा जो उद्योग जो चाललेला आहे फेरीवाल्यांचा, त्यांना सपोर्ट देण्यासाठी, त्यांच्या भविष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी त्यांना बँकचं द्वार खोलून दिलेलं आहे. आणि तुम्ही व्यवसाय करा आणि तुमची जे व्यवसाय वाढला पाहिजे त्यासाठी. आणि तुम्ही जो लोक आहे ते किसानाला मदत करत आहे, शेतकरीला मदत करत आहे. तुम्ही लहान लहान उद्योग करणारे जे महिला आहे, जो लहान लहान गट आहे, त्यांचा माल तुम्ही विकत आहे. आणि त्यासाठी जेवढे पण तुम्हाला सवलत पाहिजे ते सवलत पण ते देत आहे. परंतु लोन तो दिली, परंतु ते फिटवायला लागते, दर महिने पैसे भरावे लागते. तर भरण्यासाठी ते बसणार तरच पैसे देऊ शकणार. तो व्यवसाय करायला निघाला फेरीचा तरच तो देऊ शकतो. त्यासाठी ते तिकडचे जे लोक आहेत आमचे महानगरपालिकाचे, त्याला बसायला देत नाही. तर तो कुठे पैसे भरू शकणार. तुम्ही धंदा करणार, एका बाजूला प्रधानमंत्री बोलते तुम्ही लोन घ्या, धंदा वाढवा, एका बाजूला हा जो आहे पोलीस खाता आणि महानगरपालिकाचा खाता ते बसायला देत नाही. तर कसं फिटणार. म्हणजे विरोधाभास चाललेला आहे. आणि त्यासाठी आम्ही जर इकडे कोणी ऐकला नाही तर शेवटी आम्ही दिल्लीला जाणार. आपली जे लोकांची जे समस्या आहे तो आमचे प्रधानमंत्री समक्ष रजू करणार. कारण की शेवटी सरकार जो बनते लोकांसाठी आहे, लोकांद्वारा बनते, लोकांसाठी आहे. लोकांना जे काही समस्या आहे तो हल करण्याचे काम ते भारत सरकारचं आहे, महाराष्ट्र सरकारचं आहे. हे लोक जो आहे ते आपली समस्या